लग्न समारंभापासून ते आयुर्वेदापर्यंत विड्याच्या पानाला मोठं महत्त्व। नगदी पीक म्हणून पानमळ्याची शेती केली जायची, मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळ्याकडे पाठ फिरवली। मात्र सांगली जिल्ह्यातील नागरगोजे कुटुंबियांनी हे पानमळे गेल्या 3 पिढ्यांपासून जपलेत, ज्यामुळे त्यांचं आयुष्य कसं रंगलंय जाणून घेऊयात। लांबवर पसरलेला हिरवागार पानमळा, 12 फुटांपर्यंत वाढलेल्या पानांच्या वेली, त्याला लागलेली तजेलदार पानं। सांगली जिल्ह्यातील मिरजमधला नागरगोजे कुटुंबाचा हा पानमळा गेल्या 3 पिढ्यांपासून नागरगोजे कुटुंबीय पानमळ्याचं जतन करतात। तसं पानलं म्हणजे हे पानमळ्याच्या क्षेत्रात आमची आता 3री पिढी आहे। कारण शेतीचं मुख्य पीक म्हटलं म्हणजे आमच्यात पानमळाच, मग बाकी याला दुसरा नंबर। पानमळा म्हणजे सगळ्या देशांत फायदेशीर ठरतो। बघितलं तर जनावरांना या उरलेल्या चाऱ्याची वैरण, घरात जळण, रोज पैसा, आणि जर याच्यावर तुम्ही भक्ती ठेवून श्रद्धा ठेवून केलं तर हे तुम्हाला कमी पडून देणार नाही। एक जागृत पीक असल्यासारखं हे पीक आहे। जानेवारीच्या दरम्यान पानमळ्याची लागण करतात। लागवडीनंतर एकाच वर्षात ही वेल 10 फुटांपर्यंत वाढते। यानंतर कुशल मजुरांकडून याची उतरण करून चुंबळ बांधली जाते। आणि पुन्हा शेवगा किंवा शेवरीच्या झाडांद्वारे आधार दिला जातो। यानंतर दररोज पानांची काढणी करावी लागते। पानमळ्याला खतं आणि फवारणीचा खर्च अत्यंत कमी आहे। ठिबकचा वापर केल्यास पाण्याचीही बचत होते। उतरण करताना वेल पाडण्याची क्रिया पहिला केली जाते। वेल पाडून त्याला चर मारणे, चर मारून त्यात तंबाखूची धस टाकणे, तंबाखूची धस टाकून त्यात चुंबळ्या कुशल कामगार असतो त्याला इंग्रजी 8 प्रमाणे ते चुंबळ बसवून त्याची जी शेंड्या आहेत ती वरती काढले जातात, आणि नंतर मग वेल बांधून ते काम पूर्ण होते। वेल वाढल्यानंतर त्याची पूर्ण बांधणी आहे ते महिन्याला केली जाते, आणि त्या वेलाची उंची साधारण 15 ते 16 फूट उंचीपर्यंत जाते वर्षाकाठी। त्यानंतर पाणी त्याला साधारण 1 महिन्यात कापणी सुरुवात होते, आणि ती वर्षभर अखंड चालू राहते। पानवेलीच्या फुटव्याजवळ येणाऱ्या पानाला फाफडा, तर वेलीवर येणाऱ्या पानाला कळी म्हणतात। यांची दररोज मजुरांद्वारे तोडणी करावी लागते। फाफड्याला बाजारात जास्त दर मिळतो। प्रभाकर या 6 एकरातून दररोज 6 ते 7 डाग पानांची तोडणी करतात, ज्याला बाजारात पानांच्या प्रकारानुसार 300 ते 2000 रुपयांचा दर मिळतो, ज्यातून त्यांना वर्षाकाठी 12 लाखांचं उत्पन्न मिळतं। ज्यातून 7 लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता त्यांना 5 लाखांचा निव्वळ नफा होतो। डागाचा जर हिशोब केला तर एकरी 400 डाग पानं निघतात, 3 प्रकारचे। त्याची जर सरासरी काढली तर बाजारपेठेप्रमाणे 500 रुपये सरासरी बसते डागाला। 500 रुपये प्रमाणे जर सरासरी बसली तर 400 डागाचे 2 लाख रुपये होतात। इथून मार्केटला नेणे, टेम्पो भाडे, त्यावर असणारी दलाली पूर्ण शेतकऱ्यावर आकारली जाते। यातून सर्व खर्च वजा जाता वर्षाकाठी 400 डागामागे सरासरी 75,000 रुपये शेतकऱ्याला मिळतात। आयुर्वेदात विड्याच्या पानांना विशेष महत्त्व असल्यानं त्यांना बाजारात मोठी मागणी आहे। हेच पाहता कृषी विभाग देखील शेतकऱ्यांना पानमळ्याच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करतंय। सांगली जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या पानवेलीखाली आहे।
महत्त्वाचं म्हणजे इतर पिकांच्या पेक्षा ह्या पिकाकडे जर शेतकऱ्यांना वळण जर करायला लागलं तर हे पीक इतर जी पिकं आहेत आपली, ऊस असू दे, डाळिंब असू दे, द्राक्षबाग असू दे, याच्यापेक्षा हे अतिशय चांगलं पीक आहे आणि वर्षभर ह्या पिकापासून आपल्याला उत्पन्न मिळत राहतं. महत्त्वाचं म्हणजे यातून शेवरी आणि शेवगा यामधून जे काही वैरण निघते त्याचा जनावरांसाठी उपयोग होतो आणि महत्त्वाचं जे मजूर आहेत मजुरांसाठी वर्षभर काम मिळते. मग आता सध्याचा जर विचार केला तर यामधले जे काही तज्ज्ञ मजूर आहेत तर थोडासा तुटवडा जाणवतोय. हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग अगदी लग्न समारंभापासून ते अनेक विधींपर्यंत केला जातो. असा हा पानोपानी पैसा मिळवून देणारा पानमळा सांगली जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. यातून दररोज पैसा मिळत असल्यानं इथल्या शेतकऱ्याला इतर पिकापेक्षा हे पीक फायदेशीर ठरत आहे. चंद्रशेखर खोले, ABP माझा, नरवाड, सांगली.